सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर भायगा चॅनल. सो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सो गेले 2 दिवस व्हिडिओ खूप भारी आलेत आणि कमेंटा खूप आल्यात. सो आत्ताचा व्हिडिओचा टॉपिक आहे आपला काय असणार गेस करा. सो आजचा टॉपिक आहे की आउटडोअरला मॉडेलिंग म्हणजे मुलींचे फोटो कसे एडिट करायचे. मुलींचे पैकी नॉर्मली सॉफ्टवेअर एडिट करायला लागतात. सो आता आपण विदाउट प्रीसेट आज एडिट करणार आणि जो एडिट करणार त्याचा प्रीसेट खाली डिस्क्रिप्शनला मिळणारच आहे. सो चालू करूया. सगळ्यात आधी पहिला स्वतःला लहान करणार. डन. स्टार्ट करूया. हा आपला आजचा फोटो आहे. तो फोटो ओपन केल्यावर आपला टूल बार आहे. यामध्ये सगळ्यात पहिला मी मिक्सर ब्रश टूल घेणार. फेस स्मूथ करणार. फेस खूप भारी आहे आणि ओके आहे, परफेक्ट. जास्त काही एडिट करायची गरज नाही, तरी मी थोडंसं नॉर्मल स्मूथ करून घेतोय. बघू शकताय एकदम नॉर्मली ब्रश मारतोय मी. पहिला मोबाईल सायलेंट करतो. डन. ओके, बघू शकता तुम्ही फोटो. तो त्यानंतर पहिला नको असलेले सगळे काढून घेऊया हिलिंग टूलने. स्पॉट हिलिंग ब्रश. ओके, ओके, डन. तो फिल्टर कॅमेरा जास्त काय लांबट लावणार नाही, सिंपल मध्ये कसं करायचं सांगतो. सगळे पॅनल तुम्हाला आज व्यवस्थित सांगतो. सगळ्यात पहिला लाईटमध्ये आपण काय करतोय, कॉन्ट्रास्ट पहिला ऍडजस्ट करून घेतोय. हायलाइट शॅडो मला इथे डन आहे, थोडं ब्लॅक कमी करतोय. लाईटचं माझं काम झालं. हे सगळं का करतोय, बिकॉज फोटो काढताना एक एक गोष्टी मला इथे आवडत नाहीत किंवा काढू शकताना मला ते प्रॉपर करता येत नाहीत. सो ते मला इथे एडिटमध्ये करायला लागते. कलरमध्ये केल्विनचा प्रकार, माझे केल्विन कायम प्रॉपर असते. सो मी थोडंफार ऍडजस्ट करायचा प्रयत्न करीन. टेम्परेचर मला 0च ठेवायचं आहे. त्यानंतर टेम्परेचर मला जरा काय वाढवायची गरज नाही. इफेक्ट्समध्ये येणार, थोडीशी क्लॅरिटी वाढवणार. इफेक्टचं माझं काम झालंय. कलर मिक्सरमध्ये येणार. मागे कलर तुम्ही बघू शकता ग्रीन आणि येलो आहे. सो पहिला ग्रीनचा चेंज करून बघणार. सॉफ्टमध्ये एडिट करायचं आहे. सो येलो कलर हा कोणी करू शकते. हा व्हिडिओ माझा एकदम सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे, मॅडकिंग येलो टोन. सो हा प्रिसेट कोणी तयार करू शकते. सो हा आपण करायचा नाही. आपण ग्रीन मध्ये ओरिजिनल मध्ये काय करता येते का बघूया. हा आपला ग्रीन टोन असा नॉर्मली आहे. याला जरासं वाढवूया. ओके, तुम्ही आता इथे बरं की ग्रीन टोन केला आहे नॉर्मली, जास्त काय नाही. थोडं सॅच्युरेशन कमी करतो. डन. थोडं वाढूया. ओके, ह्यू थोडा चेंज करून या लेवलला मी आणलाय. कलरचं माझं काम झालंय. ग्रेडिंग मध्ये आलो. कालचा व्हिडिओ ग्रेडिंगचा बघितला चला, सेम आहे. शॅडोज मध्ये 7 ते 8 मी ठेवणार, जे पाहिजे तो देणार ग्रेन. ओके, हायलाइट्स मध्ये पण सेम मला इथं. ओके, कलरचं काम झालं. डिटेलमध्ये येणार, डिटेलिंग देणार, डिटेलचं काम झालं. ऑप्टिक्स म्हणून थोडीशी विग्निटी देणार. लाईट्स मध्ये जाणार, पुन्हा कॉन्ट्रास्ट वाढवणार, ब्लॅक कमी करणार. बघू शकता तुम्ही फोटो. पुन्हा कलरमध्ये येऊन आता मी फक्त फेसचा कलर थोडासा व्हाईट करतो. डन. तर इथे माझं पहिलं काम झालंय. बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. आपला बिफोर आफ्टर आहे. खूप जास्त फरक नाही पडला. पुन्हा कलर्स मध्ये येऊन जरा असं सॅच्युरेशन वाढवू. ओके, मी इकडे थोडासा असा ठीक आहे येलो टोन मध्ये आला. आता महत्वाचं म्हणजे कायम तुम्हाला मी ग्रीनिश टोनच दिलेत आणि आता पण ग्रीनिश टोन देणार आहे. मास्किंग मध्ये आलो, लिनियर ग्रेडियंट घेतला, क्रिएट केला. सबस्ट्रॅक्ट मध्ये गेलो, सिलेक्ट सब्जेक्ट केला. सिलेक्ट सब्जेक्ट केल्यानंतर कायमच्या व्हिडिओ प्रमाणे आपण क्लॅरिटी डाऊन केली, डीएच वाढवला आणि त्यानंतर ब्लॅक थोडंसं कमी केलं आणि टेम्परेचर वाढवलं. आता फोटो खूप असा पिवळा वाटायला, सो मी ऑरेंज पुन्हा येलोचं सॅच्युरेशन कमी करणार आहे. त्याचा ह्यू चेंज करणार आहे मला जो पाहिजे तसा. मला हा जरा भारी वाटायलाय, बघू शकता तुम्ही. तो हा पण खूप येलो वाटायलाय. हा फोटो आपला बिफोर आहे, हा आफ्टर आहे. इफेक्ट जास्त काय वाटत नाही. सो मी येलो मध्ये आणला, कमी केला. थोडंसं ब्लॅक कमी करतो, हायलाइट थोडी कमी करतो. आणि आता मी आजपर्यंत कधी जास्त व्हिडिओमध्ये कर्व दाखवला नाही. सो आता मी कर्व मध्ये जाणार, एक डॉट इथे क्रिएट करणार आणि याला थोडासा वर घेणार. तुम्ही बघू शकताय, किंवा थोडंसं खाली घेणार. मला वरच ओके वाटायला. डन. तो बिफोर आफ्टर तुमच्या समोर आहे. फोटोचा फेस ऑरेंज पडलाय, थोडं सॅच्युरेशन डाऊन. डन. आणि काय आपण करू शकतो या फोटोमध्ये, मला अजून सुद्धा ग्रीन टोनच पाहिलाय, तर मी ग्रीन मध्ये जायचा प्रयत्न करतोय. हा टोन मला ओके वाटायलाय.
इकडून सॅच्युरेशन डाऊन. डन. सिम्पल मध्ये एडिट, सिम्पल मध्ये टोन तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये आणि जर एखादा दुसरा टोन पाहिजे असेल पुन्हा तुम्ही सॅच्युरेशन कमी करू शकताय. मला इथं ओके, मी इथे डन करीन. याचा प्रीसेट खाली कमेंटमध्ये मिळेलच. आणि या जागी जर मी प्रीसेट वापरणार असेल तर इथं माझे प्रीसेट तयारच आहेत. तर याला आपण कालचा प्रीसेट वापरून बघूया. अप्लाय प्रिव्हियस सेटिंग्स. कालचा प्रीसेट पहिला याला मागासारखा करूया. ओके, अप्लाय प्रिव्हियस सेटिंग्स, लोड सेटिंग्स आणि कालचा आपला प्रीसेट मॅडकिंग सिनेमेट एंगेजमेंट प्रीसेट होता. हा काहीतरी असा बसलाय, चांगला वाटत नाही, हा कॅन्सल. पुन्हा लोड सेटिंग्स, परवाचा प्रीसेट चेक करूया, ग्रीन प्रीमियम. हा पण खूप भडक झालाय, सो हा पण नाही. आता आपण आपल्या प्रीसेट मधला वापरून बघूया. तुम्ही हाच युनिव्हर्सल लावणार. डिटेलिंग शार्पनेस थोडा कमी करणार, हायलाइट कमी, कॉन्ट्रास्ट थोडा कमी, हेच सॅच्युरेशन थोडं कमी. जरा ग्रेन आल्यात, पहिला ग्रेन कमी करणार. ग्रेन 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 इफेक्ट्स मध्ये ग्रेन्स पण मी आता कमी केलेत. तो फोटो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. थोडीशी हायलाइट आणि कमी, शॅडो कमी, ब्लॅक थोडं कमी आणि थोडंसं सॅच्युरेशन मी ग्रीनचं वाढवणार आहे. ओके, सो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. आणि पुन्हा ठरल्याप्रमाणे मास्किंग. मास्किंग तुम्ही माझ्या प्रीसेट प्रमाणे ठेवू जाऊ नका, ते ऍडजस्ट करत जावा, महत्वाचा विषय. आणि ते कसं होते, फोटो प्रमाणे ते ऍडजस्ट करायला लागते. हा आपला तयार झालाय फोटो. याचा प्रीसेट पहिला तयार करून घ्या. क्रिएट प्रीसेट, सेव्ह सेटिंग्स. मास्किंग मी ठेवतो, पण तुम्ही तुमच्याप्रमाणे करून घ्या. आणि याचं नाव येणार आहे आपलं मॅडकिंग आउटडोअर GI गर्ल प्रीसेट. बघू शकता तुम्ही. त्याला मी सेव्ह करतोय. हा प्रीसेट आपण सेव्ह